आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न सोलापूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडीमध्ये झालेला होता। प्रशासनाने या मतदानाला परवानगी नाकारली आणि त्यानंतर ते मतदान रद्द झालं होतं। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार मार्कडवाडीला भेट देणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। तर संसदेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा लवकरच मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींशी बोलणं झाल्याची माहिती दिली आहे। तर मी म्हटलं की उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत। जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं, ब्रिटिश पोलिसांकडनं, आणि एवढूसं चिमटीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि तिथनं आग लागली भारताला, ती स्वातंत्र्य देऊनच गेली। त्यामुळे मार्कडवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी मार्च सारखा ओळखला जाईल। चालू आहे प्रोग्राम, अजून प्रोग्राम झालेला नाही, पण लोकशाही आणि मताचा अधिकार वाचवण्याची जी जबाबदारी आमची आहे, ही मार्कडवाडीतूनच जी काही दिंडी आज पेटलेली आहे ती पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षाकडून केला जाणार आहे। राहुलजींशी माझं काल बोलणं झालेलं आहे। तो प्रोग्राम तयार करण्याचं काम चालू आहे। सगळी माहिती, मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे असंही कळतंय। पवारांची राष्ट्रवादी प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा सल्ला घेणार आहे आणि ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाई देण्याची विरोधी पक्षांकडून तयारी सुद्धा पाहायला मिळते। कोर्टाने ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळून लावली आणि त्यानंतर आता कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टामध्ये जाणार आहेत अशी ही माहिती। आणि ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीने पुन्हा एकदा एल्गार पुकारल्याचंही पाहायला मिळालं। महाविकास आघाडी उद्या ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहे असंही कळतंय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ते आंदोलन करणार आहेत अशी माहिती। महाविकास आघाडी उद्या ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहे असं कळतंय।